गोविंद देव जी की जय। श्री श्री राधा माधव भगवान की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राघव कुंज बिहारी। जय राधा माधव। जय कुंज बिहारी। जय गोपी जना वल्लभ। जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन। जय व्रजधन। जय यशोदा जय गजनन। जय यमुना तीरावना चारी। जय यमुना तीरावना चारी। जय कुंज बिहारी। जय राम माधव कुंज बिहारी। जय राम माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा। स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय
गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतेरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च गोपकुमाराय गोविन्दाय नमो। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं रघुनाथ तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। त्वं च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजीज माताजीज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये।
तर मागच्या वेळेला आपण पाहत होतो, की कशा प्रकारे धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर एकाएकी रात्रीतून युधिष्ठिर महाराजांचा राजप्र आणि त्यांच्या जाण्याने युधिष्ठिर महाराज हे खूप चिंतित आणि खूप दुःखी झाले, की अपराधीपणाच्या भावनेमुळे, की कदाचित आपण त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही म्हणून ते गेले का? आणि त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस संजय, धृतराष्ट्रांचे खूप वर्षापासूनची सचिव म्हणून सेवा करणारे संजय यांच्याकडे विचारणा केली. त्या का बरं न सांगता एकाएकी घर सोडून निघून गेले. आणि त्यानंतर आपण पाहतो, की कशाप्रकारे युधिष्ठिर महाराजांचा हा जो शोक आहे, हे जे दुःख आहे, ते दूर करण्यासाठी भगवंतांचे शुद्ध भक्त नारद मुनी तिथे आलेले आहेत. आणि आपण मागच्या वेळेला ही पण चर्चा केली, की कशाप्रकारे नारद मुनी हे भगवंतांचे असे भक्त आहेत, की त्यांनी नित्य सेवा स्वीकारलेली आहे. केवळ आणि केवळ शुद्ध भक्तीचा प्रचार-प्रसार करणे तीनही लोकांमध्ये आध्यात्मिक जगत, भौतिक जगत ह्या दोन्ही आणि पृथ्वी लोकाला सामान्यतः मधला लोक समजला जातो. त्याच्या खालचे सर्व जे आहेत, ते विशेषतः पाप योनींसाठी वेगवेगळे ग्रह आहेत आणि पृथ्वी लोकाच्या वरचे जे आहेत, ते भौतिक आनंद उपभोगण्याच्या उत्तमोत्तर स्तरांसाठीचे ग्रह आहेत. तर मग नारद मुनी हे भगवंतांच्या भक्तीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नियमित गुंतलेले असतात. तर आपण आधी पण या पहिल्या स्कंदामध्ये पाहिलं, की श्रील व्यासदेवांना ज्यावेळेस हृदयामध्ये काहीतरी पोकळी वाटत होती, कमतरता वाटत होती, एवढे सर्व वैदिक ग्रंथ लिहिल्यानंतर, त्यावेळेस पण त्यांचे गुरु नारद मुनी हे तिथे अवतरले आणि साक्षात व्यासदेवांच्या मनातली ती पोकळी त्यांनी दूर केली, हे सांगून, की कशाप्रकारे त्यांनी भगवंतांच्या शुद्ध भक्तीचा पाहिजे तितका मेन फोकस असणारं असं साहित्य रचलेलं नाहीये आणि सर्व बाकीच्या वैदिक साहित्यामध्ये शुद्ध भक्ती कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये मांडून ठेवलेली आहे. ती प्रामुख्याने समोर येत नाही. प्रामुख्याने आहार, निद्रा, भय, मैथुन या गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. अशा प्रकारे साक्षात व्यासदेवांचं हृदयामधलं दुःख नाहीसे करणारे नारद मुनी तिथे युधिष्ठिर महाराजांना इथे अ, उपदेश करत आहेत. आणि त्यांनी कशाप्रकारे युधिष्ठिर की धृतराष्ट्र यांचं जाणं हे अकस्मात नसून भगवंतांच्याच योजनेचा एक भाग आहे. आणि हे युधिष्ठिर की प्रत्येक प्राणी मात्र हा एका त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवंतांनी. पण ते एका मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य दिलेलं आहे. जसं आपण मागच्या वेळेला उदाहरण पाहिलं, एखादा पशु, एखादी गाय किंवा एखादा बैल ज्यावेळेस दोरीने बांधलेला असतो एका खुंटीला जमिनीमध्ये गाडले किंवा तो बैल त्या दोरीच्या जी त्रिज्या आहे, रेडियस तेवढ्या वर्तुळामध्ये कुठेही फिरू शकतो, परंतु त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे केवळ आणि केवळ भगवंतांच्याच इच्छेने हे सर्व जग चालत आहे आणि माताजींनी एका प्रश्न विचारलेला, की जर भगवंतांच्या इच्छेने चालत आहे, तर मग ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत, त्यासाठी भगवंत जिम्मेदार आहेत का? तर आपण त्यावरही चर्चा केली, की अर्थात असं नाहीये, की मनुष्य हा त्याच्या कृत्यांसाठी स्वतः जबाबदार आहे. कारण भगवंत हे केवळ त्याच्या वेगवेगळ्या इच्छांना सँक्शन करत आहेत. वेगवेगळ्या इच्छांना परवानगी देत आहेत. आपण जर योग्य प्रकारची इच्छा केल्या, भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या जर इच्छा केल्या, तर भगवंत त्यालाही प्रोत्साहन देतील. परंतु एखादा व्यक्ती चुकीच्या गोष्टींसाठी कामना करत असेल, तर भगवंत त्याला त्याच्या त्याच्या अनुभवातून शिकू देतात.
आणि आपण मागची चर्चा पूर्ण करताना 4 प्रकारच्या लोकांचं उदाहरण पाहिलं, की कशाप्रकारे जे सर्वात बुद्धिमान लोक आहेत भागवताच्या मते, ते आहेत जे की केवळ आणि केवळ एखादी गोष्ट ऐकून शिकतात, की आपण असं करायला पाहिजे, आपण असं नाही करायला पाहिजे. दुसऱ्या स्तरावरचे लोक आहेत, जे की समोरच्याचं उदाहरण पाहून शिकतात, की बघा या व्यक्तीने हे चुकीचे काम केले, त्यामुळे मी काळजी घ्यायला पाहिजे. की अनुभवाने शिकतात, की एखाद्या लहान मुलाला जसं आपण सांगतो, की काडी पेटीला हात लावू नको. पेट त्या काडीला जर हात लावला, तर बोटाला पोळेल. परंतु ते बाळ जर ऐकून शिकलं नाही आणि अनुभवाने शिकायचं जर ठरवलं, तर हाताला पोळाल्याशिवाय राहत नाही, जे की खूप-खूप वेदनादायक असते. तर असा मनुष्य 3ऱ्या स्तरावरचा मनुष्य आहे, जो की स्वतःच्या अनुभवाशिवाय शिकत नाही. आणि 4थ्या स्तरावरचा मनुष्य हा, जो की अनुभव आल्यानंतर पण शिकत नाही. तर युधिष्ठिर महाराज हे भगवंतांचे महान भक्त आहेत आणि नारद मुनींचे हे प्रत्येक शब्द ते एखाद्या स्पंज प्रमाणे शोषून घेत आहेत. नारदचा हा उपदेश आपण पुढे पाहू. श्लोक क्रमांक 43. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. आतापर्यंत जे आपण रिवाईज केलं त्याच्याबद्दल कुणाला काही विचारायचं आहे? ठीक आहे. कृपया हा श्लोक 40. यथा क्रीडोपसं यथा स्खलनानां यथा क्रीडोपस्फुराणां क्रीडोपस्कराणां संयोगविगमाविह संयोगविगमविह इच्छया क्रीडितुं स्याताम् इच्छया यथा क्रीडितुं तथैवेषेच्छया नूनाम् तथैव कुणाला वाचायचं आहे प्रभुजीस माताजीस? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हा, अलका माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे खेळ करणारा खेळण्यांचा संयोग वियोग घडवून आणतो आणि इच्छेप्रमाणे खेळवितो, त्याप्रमाणे ईश्वर इच्छेने माणसे एकत्र येतात आणि पुन्हा वियुक्त होतात. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. आपण निश्चितपणे समजून घेतले पाहिजे की वर्तमान समयीची आपली स्थिती प्राप्त झालेली आहे. परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहे. गीतेचा 13व्या अध्यायाचा 23 श्लोक. त्यामुळे आपल्या जीवनाच्या प्रत्येक अवस्थेतील आपली सर्व कृत्ये ते जाणतात. आपल्या कर्माचे फळ म्हणून आपल्याला कोणत्या तरी विशिष्ट स्थितीत ठेवले जाते. श्रीमंत माणसाचे मूल गर्भश्रीमंत असते. ते जन्मताच धनाढ्य होऊन येते. भगवत इच्छेनेच त्याला तेथे जन्माला घातले जाते, कारण तो त्याचा कर्मसंचय असतो. तथापि एका विशिष्ट क्षणी जेव्हा त्या मुलाला त्या स्थानाहून दूर करायचे असते, तेव्हा पिता पुत्रांच्या सुखद नात्यांची खंत न बाळगता भगवत इच्छेने ते कार्य प्रत्यक्षात उतरविले जाते. दरिद्री मनुष्य कर्मानुसार जन्म घेत असतो. प्राण्यांच्या संयोग वियोगावर दरिद्री अथवा श्रीमंत अशा कोणाचेही नियंत्रण नसते. खेळण्यांचा उदाहरणाचा इथे चुकीचा अर्थ केला जाऊ नये. कोणी असा तर्क करेल की आपल्या कर्माची फळे देण्यामध्ये परमेश्वर बांधलेले आहेत आणि त्यामुळे हे उदाहरण येथे आपण हे नेहमीच जाणून असावे की भगवत इच्छा परम असून भगवंत कोणत्याही नियमांच्या अधीन नाहीत. सामान्यपणे कर्म नियम असा आहे की कर्मानुसार फळ प्राप्त भगवत इच्छेने अशा कर्मफळात परिवर्तन होत असते. एकमेव भगवत इच्छाच कर्मफळा त्या दृष्टीने येथे खेळण्यांचे उदाहरण योग्य आहे. भगवंत आपल्या इच्छेने हवे तसे करण्यात संपूर्ण स्वतंत्र आहेत. ते परिपूर्ण असल्याने त्यांच्या कोणत्याही क्रिया प्रतिक्रियात चूक नाही. विशेष करून शुद्ध भगवत भक्तांच्या संबंधाने कर्मफळात परिवर्तन होऊ शकते. श्रीमद भगवद्गीतेत 9 पसंत आहे की भगवंत आपल्या आश्रित भक्ताला सर्व पापांपासून मुक्त करतात आणि त्यात कोणी शंका घेऊ नये.
अशा रीतीने भगवंतांनी अनेक जीवांची कर्मबंधने नष्ट केली आहेत. याची इतिहासात शेकडो उदाहरणं सापडतात. भगवंत दुसऱ्याची कर्मबंधने नष्ट करतात. तेथे त्यांना कर्मबंधन लागू होईल असे शक्यच नाही. ते परिपूर्ण व नियमातीत आहे. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद मंडळी. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे खेळ खेळणारा खेळण्यांचा संयोग वियोग घडवून आणतो आणि इच्छेप्रमाणे खेळवितो, त्याप्रमाणे ईश्वर इच्छेने माणसे एकत्र येतात व पुन्हा वियुक्त होतात. तर इथे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना समजावून सांगत आहेत की कशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असणारी जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती अशीच उद्भवली नाहीये. आपल्याला एका विशिष्ट स्थितीमध्ये जन्म प्राप्त झालेला आहे. एक विशिष्ट सेट आई-वडिलांचा प्राप्त झालाय, भाऊ, बहीण, बाकीचे आप्तेष्ट, बाकीचे नातेवाईक आपल्या जवळचे आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर भागवत सांगतं, की ही परिस्थिती प्राप्त होण्याची 2 कारणं आहेत. एक कारण आहे आपल्या आधीच्या जन्मातील वेगवेगळ्या जन्मातील कर्म. त्या कर्मांचे कर्मफळ आपल्याला प्राप्त होणं हे निश्चित आहे. आणि दुसरं कारण आहे भगवंतांनी त्या कर्मफळांचं त्यांच्या इच्छेनुसार प्रदान केलेलं, ह्या भगवंतांची इच्छा आणि आपले कर्म अगोदरच्या जन्मातले किंवा ह्या जन्मातले पुढचा जन्म आपला ठरवतात. तर ह्या 2 गोष्टी ठरवतात, की कोणत्या व्यक्तीला कशा प्रकारचा जन्म प्राप्त होईल. जसं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, की वन बॉर्न विथ, म्हणजे असं सोन्याचा चमचा तोंडात प्राप्त करून जन्मलेलं बाळ ज्याला म्हणतो आपण, की ज्याला जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये, काही विचार करण्याची गरज नाही, कसं प्राप्त करायचं भौतिक सुख. असं जन्मलेलं नसतं. कदाचित त्याचे खूप सारे पुण्यकर्म अगोदरच्या जन्मातले आहेत आणि भगवंतांचा इच्छा आहे त्या कर्मफळांनुसार, की त्या व्यक्तीने अशा विशिष्ट स्थितीमध्ये जन्म घ्यावा. तर याचा अर्थ काय, की ज्यावेळेस गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, कदाचित आपल्या जवळचा एखादा व्यक्ती आपल्या मनासारखं वागत नाही किंवा खूप चुकीच्या पद्धतीने वागतो किंवा आपल्याला खूप त्रास भोगावा लागतो. तर एका भक्ताचं काम आहे हे समजून घेणं, की कर्मणा दैव नेत्रेण, की केवळ आणि केवळ दैव नेत्रेण, म्हणजे भगवंतांच्याच देखरेखीखाली हे भौतिक जगत चालू आहे आणि गवताचं एक पातं पण भगवंतांच्या इच्छेविना, भगवंतांच्या परवानगीविना हलत नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारे येत आहेत, त्या केवळ आणि केवळ भगवंतांची इच्छा आणि आपले कर्मफळ अशा रूपात जर आपण स्वीकारल्या, तर आपण तेवढंसं आसक्त नाही राहणार त्या सुखाला किंवा त्या दुःखाला. जसं तुकाराम महाराजांनी पण सांगून गेलेले आहेत, की तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालना. सांगण्याचा अर्थ असा, की जर अनासक्त राहायचं, विरक्त राहायचंय आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे आपण एखाद्या परिस्थितीला ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस नाही, खूप जास्त आनंदी होत नाही किंवा खूप जास्त दुःखी आणि शोकमय पण होत नाही. माणूस हा बॅलन्स्ड राहतो आणि भगवद्गीतेत सांगितलंय, की अशा प्रकारचा जो संयमित व्यक्ती आहे, जो की खूप साऱ्या आनंदामध्ये उल्हासित होत नाही किंवा दुःखामध्ये खूप जास्त दुःखी आणि शोकविभोर होत नाही, असा व्यक्ती हा भगवत धामाला प्राप्त करण्याकरता पा पात्र बनतो, लायक बनतो. परंतु विशेष काही केसेसमध्ये, विशेष काही व्यक्तींच्या, प्राणिमात्रांच्या बाबतीमध्ये भगवंत जरूर त्यांच्या इच्छेनुसार कर्मफळामध्ये परिवर्तन करू शकतात. जर त्या व्यक्तीला, त्या प्राणिमात्राला भगवंतांच्या भक्तांची कृपा प्राप्त झालेली आहे. तर इथे तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, विशेष करून शुद्ध भगवत भक्तांच्या संबंधाने कर्मफळात परिवर्तन होऊ शकते.
म्हणजे कर्मफळ हे सर्वात सुप्रीम, सर्वश्रेष्ठ नाहीये. भगवत भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे आणि ती भगवत भक्ती प्राप्त करण्यात खूप सोयीस्कर आणि खूप प्रभावी असं साधन म्हणजे भगवंतांच्या शुद्ध भक्तांचा संग. जसं आपण खूप सारे उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये. जसं आपण भागवतात उदाहरण पाहतो मृगारी, जो की एक खूप क्रूर हृदयी असा शिकारी होता, जो की प्राण्यांना अर्धमेलं करून सोडायचा. त्यांना बाण मारून अर्धमेलं करून सोडायचा आणि ज्यावेळेस ते तडफडत प्राण सोडायचे खूप वेळानंतर, त्यावेळेस त्या शिकाऱ्याला खूप आनंद व्हायचा. प्राण्यांना अशा प्रकारे तडफडताना पाहून. आणि नारद मुनी ज्यावेळेस त्या जंगलाच्या रस्त्याने जात असताना त्यांनी त्या तडफडणाऱ्या प्राण्यांना पाहिलं आणि ज्यावेळेस त्यांनी जाणलं, की यांची ही अवस्था ह्या शिकाऱ्याने केलेली आहे ना, मृगारीने, त्यावेळेस नारद मुनींनी आपल्या योगिक शक्तीने त्याचं नरक लोकामध्ये ती अतिशय भयावह स्थिती राहणार आहे त्याच्यासाठी. आणि त्याला विचारलं, की "तू हे सर्व कशासाठी करत आहेस पापमय कृत्य?" तर त्यांनी सांगितलं मृगारीनी, की "मी माझ्या कुटुंबाचं भरण-पोषण करण्याकरता करत आहे." नारद मुनींनी विचारलं, की "जा घरी जा आणि आपल्या बायका मुलांना विचार, की ते तुझे हे कर्मफळ त्याचे भागीदार होण्यासाठी तयार आहेत का नरक लोकामध्ये?" तर बायको मुलं नाही म्हणाले. ते म्हणाले, की "कुटुंबाचं भरण-पोषण कशाप्रकारे करायचं हे तुम्ही ठरवायचंय, पण तुमच्या पापकृत्यांच्या कर्मफळांमध्ये आम्ही भागीदार होणार नाहीत." आणि त्यामुळे नारद मुनींच्या उपदेशाने मृगारीचं हृदय परिवर्तन झालं आणि नारद मुनी मुक्तीला प्राप्त केल्यानंतर पण असं होणार नाही, की तू उपाशी राहशील. भगवंतांच्या दयेने तुला जे काही आवश्यक आहे, तुझ्या कुटुंबाचं भरण-पोषण करण्याकरता, ते सर्व तुला भगवत कृपेने प्राप्त होईल. आणि अशा रीतीने भगवंतांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपेने मृगारीची सर्व कर्मबंधने नष्ट केली गेली. आणि तो शुद्ध भक्त झाला नारद मुनींच्या कृपेने. त्याच प्रकारे आपण बघतो चैतन्य चरितामृतमध्ये नित्यानंद प्रभूंची कृपा प्राप्त झाली जगाय आणि मधाय अशा 2 नराधमांना. ज्यांनी की एकाही प्रकारचे पापकृत्य सोडले नव्हते, की लोकांची लूटमार करणे, खून, दरोडे टाकणे, स्त्रियांचा अपमान करणे, त्यांच्यासोबत गैरवर्तन करणे, अशा प्रकारचे सर्व पापमय आणि अंततः त्यांनी नित्यानंद प्रभूंच्या प्रती अपराध केला. ज्यावेळेस नित्यानंद प्रभू जगा आणि मदा यांना भगवंतांचं नाव, हरिनाम घेण्यासाठी विनंती करत होते. त्यावेळेस मदाय, जगा आणि मदाय यांनी नित्यानंद प्रभूंना मारण्याचा प्रयत्न केला आणि मदायने एक मातीचं मडकं घेऊन नित्यानंद प्रभूंच्या कपाळावर जोरात मारलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या कपाळाला खूप मोठी जखम होऊन त्यामध्ये पूर्ण रक्त त्यांच्या अंगावर पसरलं आणि चैतन्य महाप्रभूंना ज्यावेळेस ही गोष्ट कळाली, त्यावेळेस इतके रागात आले ते, की चैतन्य चरितामृत सांगतं, की एका वितळलेल्या कॉपर, तांब्याप्रमाणे, तांब जे धातू असतो, ते वितळलेल्या तांब्याप्रमाणे लाल भडक असे त्यांचे डोळे झालेले रागात आणि जगाय आणि मधायला मात्र बोलवले. परंतु नित्यानंद प्रभू ते चैतन्य महाप्रभूंचे पाय धरले त्यांनी, की "हे प्रभू, आपण या कलियुगामध्ये अवतरित झालेला आहात. पतित जीवां आणि पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी जर आपण अशी शासन दिले, शिक्षा दिली, सुदर्शन चक्राने यांना ठार मारले, तर कलियुगामध्ये 99.9999% लोकं हे सर्व पतित आहेत, पापी आहेत आणि त्या सर्वांनाच आपल्याला मारावं लागेल. परंतु हे शक्य नाही. त्यामुळे मी जर काही जरी कोणते चांगले कार्य कधी माझ्या जीवनामध्ये केले असेल, तुम्ही कृपया या दोघांना माफ करा. चैतन्य महाप्रभू मारू शकले नाही जगाय आणि मधाय यांना आणि नित्यानंद प्रभूंच्या प्रार्थनेनुसार त्यांनी जगाय आणि मधाय यांना आपली कृपा प्रदान केली. आणि असं सांगितलं जातं, की ज्यावेळेस
जगाय आणि मदाय हे चैतन्य महाप्रभूंचे भक्त बनले. त्यांनी पूर्ण आधीचे पापमय कृत्य सोडून दिले. त्यांना नवीन नाव प्राप्त झालं जगदानंद आणि माधवानंद. त्यावेळेस साक्षात यमराज हा त्याच्या त्याचे जे सेक्रेटरी आहेत यमराजाचे चित्रगुप्त आहेत पापमय कृत्याचे आणि चित्रगुप्ताने सांगितलं की खूप सारे आपले जे कर्मचारी आहेत नरक लोकातले सर्व रेकॉर्ड ठेवणारे ते सर्व क्लर्क लिहून लिहून थकलेले आहेत. यांच्या पापमय कृत्याविषयी इतके सारे रेकॉर्ड यांचे आहेत आणि यमराजाने ज्यावेळेस पाहिलं की चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने असे पापी दोन भाऊ पूर्णपणे परिवर्तन झालेले त्यांच्यामध्ये भगवंतांचे शुद्ध भक्त बनलेले आहेत. ते यमराज बेशुद्ध की भगवंतांच्या कृपेने आणि विशेषतः भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत नारद मुनी, नित्यानंद प्रभू अशांच्या कृपेने एका बद्ध जीवाची सर्व कर्मबंधने नष्ट होऊ शकतात जर त्यांनी व्यवस्थित प्रकारे स्वतःला समर्पित केलं भगवत सेवेमध्ये तर. आणि श्रील प्रभुपादजी लिहितात की शास्त्रामध्ये सापडतात की कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचं कर्मफळानुसार खूप खूप लांब काळापर्यंत त्यांनी दुःख, कष्ट भोगणं हे ठरलेलं आहे. परंतु अशा व्यक्तीला जर भगवत भक्ताची कृपा प्राप्त झाली, तर भगवंतांच्या कृपेने आणि भक्तांच्या कृपेने त्यांची सर्व कर्मबंधने नष्ट होऊ शकतात. तर आपण पाहिलं की कोणत्याही परिस्थितीसाठी कशाप्रकारे 2 गोष्टी कारणीभूत आहेत. आपले कर्मफळं आणि भगवंतांचं सँक्शन, भगवंतांची परवानगी. परंतु जर आपण भगवंतांच्या भक्तांच्या चरणी योग्य प्रकारे समर्पित राहिलो, तर भगवंतांच्या कृपेने आपले कर्मफळं पण खूप कमी होऊन एक भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये भगवंत स्वतः सांगतात, "सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच." भगवंत म्हणतात, की जेवढे काही तुम्ही भगवत भक्तीत जीवन समर्पित करण्याच्या अगोदर पापमय कृत्य केलेले आहेत, माझी जिम्मेदारी आहे. कृष्ण म्हणतात त्यांची स्वतःची जिम्मेदारी आहे, की ती पापमय कृत्यांची कर्मफळ हे ते नष्ट करतील आणि तुम्ही घाबरू नका. आपलं कार्य शुद्ध भक्तीमध्ये पूर्णपणे समर्पित होणे. नारद मुनी अशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत, की कशाप्रकारे ह्या ज्या विशिष्ट परिस्थिती उद्भवतात जीवनामध्ये युधिष्ठिर महाराज, की ज्या प्रकारे धृतराष्ट्र, गांधारी हे तुमचे काका आणि काकीच्या रूपामध्ये तुम्हाला प्राप्त झाले. तुम्हाला त्यांच्या रूपामध्ये प्राप्त झाले आणि भगवत इच्छेने भगवंतांच्या परवानगीने प्राप्त झाले आणि भगवंतांनीच आता त्यांना आपल्यापासून वेगळ्या स्थितीमध्ये दूर नेलेलं आहे. एका विशिष्ट कारणासाठी आणि ते कारण आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहू. का महत्वाचं होतं त्यांच्यासाठी या क्षणी ग्रहत्याग करणे, जेणेकरून त्यांचं अधःपतन होणार नाही पुढच्या जन्मामध्ये, मात्र त्यांना श्रेष्ठ जन्म प्राप्त होईल. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीस, माताजीस, हरे कृष्ण. ठीक आहे. आपण पुढचा श्लोक पाहू. कृपया तुम्ही सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 44. हरे कृष्ण. यन्मन्यसे ध्रुवं लोकम् यन्मन्यसे लोकम् अध्रुवं वा न चोभयम् अध्रुवं वा न चोभयम् सर्वथा न हि शोच्यास्ते सर्वथा न हि शोच्यास्ते नेहादन्यत्र स्नेहादन्यत्र मोहजात्. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीस, माताजीस, हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजी, मी वाचू का? हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य द्वारा श्रीला प्रभुपाद की जय. हे राजा, तू हे
तू आत्मा हेच चिरंतन सत्य मान, देहाला नश्वर मान, सर्व काही त्या निर्विशेष निराकार अंतिम सत्याचाच एक भाग आहे असे मान. अथवा प्रत्येक वस्तू ही जड प्रकृती आणि चैतन्य यांचे एक अनिर्वचनीय मिश्रण आहे असे समज. कोणत्याही परिस्थितीत वियोग दुःखाची जी भावना आहे ती मोहमय स्नेहामुळेच होते, दुसरे काही नाही. तात्पर्य वस्तुस्थिती तात्पर्याच्या अगोदर आपण थोडं पॉज घेऊ. मध्ये इथे भागवत सांगत आहे की एखादी गोष्ट, मग एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी आपल्या आसक्तीची वस्तू असेल, ती ज्यावेळेस दूर होते आपल्यापासून, वियोग होणं साहजिक आहे. परंतु हे वियोग दुःखाची जी तीव्रता आहे ती भावना एकाच गोष्टीवर ठरेल. कशावर? की मोहमय स्नेह. मोह म्हणजे इल्युजन. इल्युजन म्हणजे आपण मराठीमध्ये मोहला समानार्थी शब्द काय मानू? की जे की आपल्या इमॅजिनेशनला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? कल्पना. कल्पना. आपल्या कल्पनेनुसार आपण त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला आसक्त आहोत की ती आपली समजून, आणि ज्यावेळेस भगवंतांच्या योजनेनुसार ती गोष्ट, ती व्यक्ती आपल्यापासून दूर घेतल्या जाते, त्यावेळेस असा व्यक्ती ज्यावेळेस तो समजतो की अहम ममेती, हे घर माझं आहे, ही बायका, मुले, हे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, की आपल्या अगोदरच्या कर्मफळांमुळे आपल्याला हे विशेष, आणि आपण इथे कुछ समय की मेहमान, काही वेळाकरिताचे आपण पाहुणे आहोत इथे. नंतर भगवंतांच्या इच्छेनुसार आपल्याला हे सर्व त्याग करून दुसऱ्या स्थितीमध्ये प्राप्त करावं लागेल जर आपण भौतिक जगात राहिलो तर. तर अशा नेहमी बदलत जाणाऱ्या परिस्थितीला काय म्हणतात? मोह म्हणतात. जे की आपली एक कल्पना असते, काल्पनिक स्थिती असते, वस्तुस्थिती नसते. तर असं जे वियोगाचं दुःख आहे, एखादी व्यक्ती दूर गेल्यानंतर भौतिक स्तरावरच्या वियोगाचं, ते केवळ आणि केवळ आपल्या मोहमय स्नेहानेच प्राप्त होते. मग याचा अर्थ कुणी म्हणू शकेल की असा आहे का, की भक्तांनी काही कठोर हृदय असलं पाहिजे का? की एखादा जवळचा व्यक्ती कोणी गेला, मृत्यू पावला आणि आपल्याला दुःख पण व्हायला नको? असं नाही. दुःख होणं साहजिक आहे. परंतु महत्वाची गोष्ट ही आहे, भगवत भक्तांच्या परिस्थिती असो, आनंदाची किंवा दुःखाची असो, आपल्या कर्तव्याला म्हणजे भगवत भक्तीला कधी विसरत नाही. भगवत भक्तीमधले कर्तव्य तरी पण प्राप्त करतात, तरी पण पार पाडतात. जसे की आपण अर्जुनाच्या, भगवंत कृष्णांचा सख्खा भाचा अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा अभिमन्यू कुरुक्षेत्राचे युद्ध, आणि परंतु या दुःखामध्ये अर्जुनाने कृष्णाबद्दल त्याची जी सेवा होती युद्ध लढण्याची, ती युद्ध लढण्याची सेवा सोडली नाही. की असं नाही की आता पुत्र वियोग झालेला आहे आणि उद्यापासून मी लढणार नाहीये, मी डिप्रेशन मध्ये गेलेलो आहे, दुःखी झालेलो आहे. तर ती भावना नसते भगवंतांची. की दुःख झालं अर्जुनाला, परंतु भगवंतांची सेवा ही त्या दुःखात पण चालू ठेवण्याचं कर्तव्य एका भक्ताचं आहे. त्याच्यामुळे हा फरक आहे मोहमय स्नेहामुळे दुःखी असणाऱ्या व्यक्तीचा, भौतिकवादी व्यक्तीचा, आणि भगवत माहिती असणाऱ्या परंतु दुःखाच्या परिस्थितीमध्येही भगवंतांचे भक्त आपले भक्ती योगातले कर्तव्य विसरत नाहीत. त्याच्या विरुद्ध जो भौतिकवादी व्यक्ती आहे, तो लगेच इतरांना दूषण देण्यामध्ये, इतरांना दोष देण्यामध्ये स्वतःच धन्यता मानतो. कशामुळे? या मोहमय स्नेहामुळे. ह्या दोन व्यक्तींमध्ये हा फरक कळतो आपल्याला. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीच, माताजी, हरे कृष्ण. क्षितिजा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा प्रभूजी, हरे कृष्ण. प्रभूजी, ह्या ट्रान्सलेशन मध्ये जर आपण बघितलं तर इथे असं म्हटलेलं आहे की निर्विशेष, निराकार. निराकार. बरोबर.
हा तर तर मग ते आपण तर म्हणजे खूप आपण ऐकलेलं आहे की तसं नसतं. बरोबर. तर भगवंत हे निराकार आहेत का साकार आहेत? साकार भगवंतांचे आहे हे थोडे. हा साकार आहेत. ईश्वर परम कृष्ण सच्चित आनंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. त्यांचं जे भगवंत रूप आहे त्रिभंग ललितम किंवा जे साकार रूप आहे ते सर्वश्रेष्ठ आहे. परंतु भगवंतांच्या दोन्हीही मॅनिफेस्टेशन, दोन्ही प्रकारचं त्यांचं अस्तित्व आहे. साकार त्यांच्या भगवंत रूपामध्ये, सच्चित आनंद साकार रूपामध्ये, आणि निराकार त्यांच्या शक्तीच्या रूपामध्ये. जसं की भगवंतांच्या शरीरातून निघणारा जो प्रकाश आहे ब्रह्मज्योती, तो भगवंतांचं रूप नाहीये ते, परंतु भगवंतांची शक्ती आहे. तर ते भगवंतांचं निराकार रूप झालं. जसं सूर्याचं उदाहरण दिलं जातं प्रभूजी. प्रत्येक कॉस्मिक मॅनिफेस्टेशन, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जसा सूर्य दिलेला आहे सर्व ग्रहांना प्रकाश देण्यासाठी, तर सूर्य प्रत्यक्षात अस्तित्वात जरी असला तरी सूर्य किरण जे आहेत ते सूर्याची शक्ती आहे. त्याचप्रमाणे भगवंतांच्या शरीरातून निघणारा जो प्रकाश आहे ब्रह्मज्योतीचा, तो भगवंतांची शक्ती आहे. आणि त्याला आपण भगवंतांच्या ज्या 3 स्तर आहेत जाणण्याचे, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान, त्याचा जो सर्वात निम्न स्तर आहे, निम्न म्हणजे सर्वात खालचा, तो हा स्तर आहे प्रभूजी. निर्विशेष निराकार म्हणजे भगवंतांचा ब्रह्मन शक्ती, त्यांच्या शरीरातून निघणारं तेज, प्रकाश. ठीक आहे प्रभूजी. तर तुम्ही जे हो म्हणत आहात ते खरं आहे. साकार रूप सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. जी प्राथमिक जाणण्याचा जो स्तर आहे तो ब्रह्मन रूपामध्ये आहे, जे की निराकार आहे. जो मधला स्तर आहे तो परमात्मा रूप आहे, आणि जो सर्वश्रेष्ठ स्तर आहे तो साक्षात भगवंत रूप आहे, भगवान रूप आहे. ठीक आहे प्रभूजी. हो प्रभूजी. थँक्यू ठीक प्रभूजी. हरे कृष्णा दंडोत आहे. प्रणाम. धन्यवाद. क्षितिजा माताजी कंटिन्यू करा. हा, हरे कृष्ण. तात्पर्य: वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक जीव हा परमपुरुषाचा विभिन्न अंश आहे आणि त्या परमपुरुषाच्या अधीन राहून त्याची अनुकूल भावाने सेवा करणे असतो. पूर्ण ज्ञानप्राप्ती झालेला नित्य मुक्त जीव असो. जीव हा नेहमी परमेश्वराच्या अधीन असतो. परंतु ज्यांना या वस्तुस्थितीची जाणीव नसते ते आपल्या तर्कशक्तीच्या बळाने जीवाच्या खऱ्या स्थिती संबंधी विविध कल्पना मांडित राहतात. तथापि तत्वज्ञानातील सर्व विचार प्रवाहांना त्या आवरण असलेले हे पांचभौतिक शरीर नश्वर आहे, क्षणभंगुर आहे. नित्य असलेला हा जीव एका भौतिक शरीरातून दुसऱ्या भौतिक शरीरात कर्माच्या नियमाप्रमाणे जातो आणि भौतिक शरीरे स्वभावतःच नाशवंत असतात. त्यामुळे आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात गेला अथवा एका विशिष्ट अवस्थेला एखादे भौतिक शरीर नष्ट झाले तर त्यात शोक करण्यासारखे काही असत नाही. काही लोक असेही झाल्यानंतर जीव परमेश्वराशी, चैतन्याशी मिसळून जातो व दुसरे काही असे लोक आहेत की ते चैतन्य अथवा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत नाहीत, परंतु क्षणभंगूर जडावर विश्वास ठेवतात. भौतिक वस्तूंच्या रूपांमध्ये नेहमीच परिवर्तन होत असते हा आपला नित्याचा अनुभव आहे, परंतु या परिवर्तनांचा आपण शोक करीत नसतो. कोणत्याही प्रकारे विचार केला तरी दैवी शक्तीचा प्रभाव अनुलंघ्य आहे. त्यात कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. म्हणून कोणत्याही स्थितीत दुःख करण्याचे कारण नाही. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. तर आपण इथे बघतो की या भौतिक जगतामध्ये प्रत्येक गोष्ट ही नेहमी परिवर्तन होत चाललेली आहे. प्रत्येक जड गोष्ट, जडचा अर्थ आहे मॅटर, भौतिक गोष्ट. जसं की आपलं शरीर हे पण जड आहे, हे पण मॅटर आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश ह्या 5 पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी ह्या
टी जनरेट ह्या नष्ट पावत आहेत आणि नवीन पेशी या तयार होत आहेत. तर ज्यावेळेस लहान मूल लहानाचं मोठं होत असतं, जो क्रम आहे, जो रेट आहे, जी गती आहे, ती जुन्या पेशी नष्ट होण्याच्या गतीपेक्षा ती जास्त असते. त्याच्यामुळे मूल वाढताना दिसतं आपल्याला. आणि युवा अवस्थेमध्ये हे दोन्हीही जे रेट आहेत, नवीन पेशी तयार होण्याचे आणि जुन्या पेशी नष्ट होण्याचे, ते बरोबर असतात. आणि ज्या प्रकारे आपलं वय वाढत जातं, त्या प्रकारे जुन्या पेशी नष्ट होण्याचा रेट हा वाढतो होतं आणि त्या प्रकारे व्यक्तीला वृद्धत्व प्राप्त होतं आणि मृत्यू प्राप्त होतो. तर अशा प्रकारे शास्त्र सांगतं, की भौतिक जगतामध्ये कोणतीच गोष्ट जर भगवत भक्ती सोडली, भक्त सोडले आणि भगवंत सोडले, हे 3 जर गोष्टी बाजूला ठेवल्या, तर प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे. तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे कोणतीही भौतिक गोष्ट घ्या मनामध्ये, की एखादी कार घ्या, पेन घ्या, बाटली घ्या, की कोणत्यानं कितीही चांगली वापरली, तरी भौतिक गोष्ट आहे जी की नश्वर होणार आहे. काळाच्या ओघामध्ये ती खराब होईल, मोडेल, तोडेल. अशा ज्या परिवर्तन होणाऱ्या क्षणभंगूर ज्या गोष्टी आहेत, त्याला आपण वर मनुष्य आहे, तो त्याला सत्य म्हणून स्वीकारतो. आणि अशा प्रकारे मृत्यू हा पण शास्त्रात सांगितलेल्याप्रमाणे या परिवर्तनाचाच एक भाग आहे. 6 प्रकारचे परिवर्तन भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये सांगितलेले आहेत एका कोणत्याही जीवाचे, की तो जन्म घेतो, तो मोठा होतो, काही काळापर्यंत राहतो आणि त्यानंतर ऑफस्प्रिंग्स म्हणजे स्वतःचे लेकरं-बाळं जन्माला घालतो. त्यानंतर शरीर जर्जर होते, वृद्ध होते आणि त्यानंतर तो नष्ट पावतो. तर ह्या 6 परिवर्तनांपैकी मृत्यू हा पण हे पण एक परिवर्तन आहे. का जाण्याच्या योग्य राहत नाही. कधी कुणाचा ॲक्सिडेंट होतो, शरीर मोडतोड होते, जखमा होऊन राहण्याच्या लायक राहत नाही किंवा वृद्धत्वामुळे ते राहण्याच्या लायक राहत नाही. त्यावेळेस भगवंतांची जी भौतिक प्रकृती आहे, ती नवीन शरीर प्रदान करते आत्म्याला आणि हे जे परिवर्तन आहे, ते परिवर्तन एक मोहग्रस्त व्यक्ती समजू शकत नाही. जे भक्त आहेत भगवंतांचे, त्यांना हे जाणीव असते, की या भौतिक जगतामध्ये सगळ्या गोष्टी या क्षणभंगूर आहेत, परिवर्तन होणाऱ्या आहेत, कधी ना कधी नष्ट होणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे एक भगवत भक्त म्हणून आपली काय भावना असली पाहिजे, की अशा क्षणभंगूर नको. याचा अर्थ असा नाही, की आपण आपली पत्नी, मुलं, आई-वडील, बहीण-भाऊ यांच्या प्रती प्रेम करू नये, त्यांच्या प्रती स्नेह नसावा. बिलकुल असावा स्नेह. परंतु त्यांच्या प्रती स्नेह असावा हे जाणून, की ते पण भगवंतांचेच अंश आहेत. मी नेहमी हे उदाहरण देतो, की माझी पत्नी किंवा माझे मुलं हे माझी पत्नी किंवा मुलं असण्याच्या अगोदर भगवंतांचे लेकरं आहेत, भगवंतांचे अंश आहेत. आणि त्या रूपामध्ये ज्यावेळेस आपण त्यांच्याशी आदान-प्रदान करतो, ज्यावेळेस आपण सेवा अर्पण करतो, त्यावेळेस ती साधारण कर्तव्य राहत नसून ते भगवत भक्ती बनतात. त्याच्यामुळे आपल्या या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, की मी अशा क्षणभंगूर गोष्टींना खूप जास्त आसक्त राहायला नको. माझं कर्तव्य मी जरूर पार पाडेल. एक पती म्हणून, एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, एक वडील म्हणून. परंतु आसक्त राहणार नाही, की मला जसं पाहिजे तशाच ह्या गोष्टी सगळ्या चालल्या पाहिजेत. मला जसं पाहिजे तसंच ह्या भगवंतांचं स्थान घेण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे ठरवणारे भगवंत आहेत. आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं, परंतु आसक्त व्हायचं नाही. हे नारद मुनी शिकवत आहेत युधिष्ठिर महाराज. पुढचा श्लोक खूप महत्वाचा आहे, की ज्यामध्ये नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना हे पटवून सांगतात, की कशाप्रकारे धृतराष्ट्र, गांधारी यांनी घर सोडणे हे भगवंतांच्याच योजनेचा एक भाग आहे. त्याच्यामुळे तो कृपया
विनाकारण शोकमय होऊ नकोस युधिष्ठिर. आपण हा श्लोक वाचू म्हणू कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. तस्माज्जय्यंग वैप्लव्यम् अस्माजयंग वैक्लव्यम् मनः आत्मन त्वनाथ कृपणा कथं तु कृपणा वर्तेरंस्ते च मां विना वर्तेरन्ते मां विना. वाचायचं आहे प्रभूजीच माताजीच. मंजरी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. धन्यवाद. म्हणून आपल्या अज्ञानातून निर्माण झालेली ही तुझी चिंता तू सोडून दे. तुला असे वाटत आहे की असहाय्य असे आपले चुलते माझ्या अभावी कसे जगतील. तात्पर्य: आपण जो असा विचार करतो की आपले नातेवाईक असहाय्य असून ते आपल्यावरच अवलंबून आहेत, त्याला कारण अज्ञान होय. प्रत्येकाने जी स्थिती आपल्यासाठी प्राप्त करून घेतलेली असेल तिला अनुसरून भगवंताच्या आज्ञेने त्याला पूर्ण संरक्षण मिळत असते. परमेश्वराला भूतभृत म्हणतात. संरक्षण करणारा आहे. प्रत्येकाने केवळ आपापले कर्तव्य करावे, कारण भगवंतांव्यतिरिक्त अन्य कोणीही दुसऱ्याला संरक्षण देऊ शकत नाही. पुढील श्लोकात हाच आशय अधिक स्पष्ट करून सांगितला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. जय जय. तर मी ज्यावेळेस लहान होतो आजोळी कधी जायचो. एक छोटस गाव होतं, आता तालुका आहे तो सोनपेठ. तर तिथं मी एक गोष्ट बऱ्याचदा पाहिली आणि मला खूप आश्चर्य वाटायचं की गावामधून शेतात जाण्यासाठी बैलगाड्या वगैरे ज्या वेळेस जायच्या त्यावेळेस बरोबर बैलगाडीच्या खाली त्याच स्पीडमध्ये बैलगाडीचं जो वेग आहे त्याच वेगामध्ये जे कुत्रे वगैरे असायचे शेतकऱ्यांचे, ते कुत्र पण गाडीच्या सावलीमध्ये चालतं. तर मला आश्चर्य वाटायचं की बरोबर त्या सिंक मध्ये कसं चालतं की बैल ज्या स्पीडने चालत आहेत बरोबर त्या स्पीडने कुत्र गाडीच्या खालून चालणार. तर मला एका व्यक्तीने लोकांनी काही उदाहरण सांगितलं आणि खूप हसू आलं मला की ते म्हटले की हे कुत्र ज्यावेळेस चालत असतं त्याला असा विनाकारण असं वाटतं की आपणच ती बैलगाडी चालवत आहोत. आपण चालत आहोत म्हणून ती बैलगाडी चालत आहे. तसं पाहायला गेलं तर ते तर अशाच प्रकारे बऱ्याचदा या अज्ञानी व्यक्तींची पण अवस्था असते या भौतिक जगातल्या की त्या अज्ञानी व्यक्तीला वाटते की अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मान्यते. त्याला वाटतं की माझ्यामुळे हे जग चालू आहे. ठीक आहे, जग नाही तर नाही, किमान हे घर तरी माझ्यामुळे चालू आहे. त्या कुटुंबातले सर्व सदस्य यांना अन्न वस्त्र निवारा प्राप्त होत आहे कारण मी काम करत आहे. परंतु भगवद्गीता सांगते की अशा प्रकारे स्वतःला कर्ता समजणे की स्वतःमुळे गोष्टी घडत आहेत हे मूर्खपणाचं लक्षण आहे. अहंकार विमूढ आत्मा. मूढ म्हणजे मूर्ख व्यक्ती जो की स्वतःला कर्ता समजतो. मग इथे भागवत काय सांगताय? भागवत सांगत आहे की कोणताही व्यक्ती प्राणी मात्र केवळ आणि केवळ सर्व गोष्टींची व्यवस्था केली जाते. याचा अर्थ आपण जरी मेहनत करून पैसा कमवत असू त्याच्याने आपल्या कुटुंबाचं भरण पोषण होत असू, परंतु द सोर्स ऑफ मेंटेनन्स इज द सोर्स ऑफ इन्कम इज नॉट द सोर्स ऑफ मेंटेनन्स. म्हणजे जो व्यक्ती कमवता आहे तो काही भरण पोषण करता नाहीये. भरण पोषण करता हे केवळ आणि केवळ भगवंत आहेत. याचं एक छोटं उदाहरण देतो मी तुम्हाला की काही काही वेळेला एखादा व्यक्ती आपण बघतो की भौतिक जगतामध्ये खूप मोठा बिझनेसमॅन, खूप मोठा व्यावसायिक वगैरे असतो किंवा कोणत्या कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावर असतो. परंतु सगळ्या सोयी सुविधा ह्या जवळ प्राप्त असून पण त्या व्यक्तीची कधी कधी वेगवेगळ्या रोगांनी ग्रासल्या गेल्यामुळे सामान्य अन्न तो खाऊ शकत नाही. गोड धोड खाऊ शकत नाही, काही डायबिटीस वगैरे असे रोग असल्यानंतर. तर
सांगण्याचा अर्थ की तो कमवता आहे ना, तो सगळं प्राप्त करणार आहे ना, मग तो उपभोग काही का घेऊ शकत नाही? कारण तो भोग घेण्यासाठी परवानगी देणारे जे आहेत, त्यांची जर परवानगी नसेल, तर खिसे पूर्ण पैशाने भरलेले असून पण माणूस 2 तुकडे पण खाऊ शकणार नाही. का? अरे जे भरण-पोषण करणारे ते आपण स्वतः नसून भगवंत आहेत. त्यांच्या आज्ञेनुसारच आपल्या सर्व गरजांची व्यवस्था होते. त्याच्यामुळे युधिष्ठिर महाराजांना नारद मुनी सांगत आहेत, की तुम्ही असं समजू नका युधिष्ठिर, की तुमच्यामुळे धृतराष्ट्र, गांधारी यांचा अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गरजा पूर्ण व्हायच्या आणि आता ते तुमच्या केअरमध्ये नाहीयेत, तुमच्या महालामध्ये राहत नाहीयेत, तर ते उघड्यावर पडले किंवा त्यांची काळजी होणार नाही व्यवस्थित, असं बिलकुल समजू नका. का? कारण प्रत्येक प्राणी मात्राचा ज्या गरजा पूर्ण करणारा जो व्यक्ती आहे, ती काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे स्वतः भगवंत आहेत. आणि हीच गोष्ट ध्रुव महाराजांच्या आईनी त्यांना सांगितली. ज्यावेळेस ध्रुव महाराज हे त्यांच्या आईनी त्यांना खूप दुखावलं. सावत्र आईनी तिच्या कटू वचनांनी ध्रुव महाराजांना खूप हृदयामध्ये आघात झाला आणि ते खूप दुःखी होऊन त्यांच्या आईजवळ सुनीतीजवळ ज्यावेळेस आले, तर सुनीतीने म्हटले, की "हे ध्रुवा, कितीही कटू शब्द वाटत असतील तुझ्या सावत्र आईचे, परंतु ते शब्द खरे आहेत. आणि तुला जर तुझी इच्छा प्राप्त करून घ्यायची, तुला जर तुझ्या पंजोबांपेक्षा महान राज्य प्राप्त करायचंय, तर तुला केवळ आणि केवळ भगवंत विष्णूंचा आधार घ्यावा लागेल. आणि तू असं समजू नको ध्रुवा, की तू विष्णूंचा आधार घेण्यासाठी जर वनामध्ये गेला, जंगलामध्ये गेला, तर तुझा सांभाळ कोण करेल? कशाप्रकारे होईल? मी एक आई आहे, तुझं काळजी घेत आहे, अन्न, वस्त्र, निवारा, तुला प्रेम देण्याकरिता. परंतु भगवंत हे माझ्यासारख्या 1000 आईच्या पेक्षाही चांगली काळजी घेण्याकरिता इक्विप 1000 आईंचं प्रेम देण्याकरिता, 1000 आईइतकी चांगली माया देण्याकरिता, काळजी करण्याकरिता. त्याच्यामुळे तू असं वाटून घेऊ नको, की तू मला घर सोडून गेल्यानंतर वनामध्ये कोण तुझा व्यवस्थित सांभाळ करेल. भगवंत जरूर तुझी पण काळजी घेतील. आणि इथे भागवतामध्ये शब्द वापरलेला आहे भूतभृत. भूतभृत म्हणजे सर्व प्राणी मात्रांचे भगवंत हे संरक्षण करणारे, त्यांचं पालन पोषण करणारे. तर नारद मुनी सांगत आहेत, युधिष्ठिर महाराज, कृपया तुम्ही असं वाटून घेऊ नका, की आता घर सोडून गेलेले आहेत काका, काकू, तर त्यांचं पालन-पोषण व्यवस्थित कदाचित होणार नाही. भगवंत जरूर काळजी घेतील आहेत. आपण एक श्लोक पाहू अजून. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. कुणाचा काही प्रश्न असेल प्रभुजीच माताजीच तर कृपया अफवामध्ये. कालकर्म गुणाधीनो कालकर्म गुणाधी पांचभौतिकः देहोऽयं पाञ्चभौतिकः कथं मन्यस्तु गोपाये कथम् अन्यस्तु गोपाये सर्पग्रस्तो यथा परम्. सर्पग्रस्त यथा परम्. हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच माताजीच. प्रभुजीच कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्णा. मी वाचू पुन्हा. हा, एकच मिनिट माताजी, आपण एकदा प्रभुजींना विचारू, जर कुणी नसेल तर मग तुमच्यापैकी कोणीही वाचा. ठीक आहे. रतिरूपा माताजी, हरे कृष्णा. वाचायचंय तुम्हाला? हो हो प्रभूजी. हरे हा, कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद. अनुवाद. पंचमहाभूतांपासून निर्मिलेला काल, कर्म आणि प्रकृतीत गुणांच्या अधीन आहे. जो स्वतः सर्पांच्या मुखात सापडलेला आहे, तो इतरांना कसे संरक्षण देऊ शकेल? श्री प्रभुपाद द्वारा श्री प्रभुपाद की जय. तात्पर्य: राजकीय, आर्थिक आणि सामाजिक आणि सांस्कृतिक प्रचाराद्वारे अस्तित्वात असणाऱ्या स्वातंत्र्याच्या विविध
कोणाचेही काही भले करू शकत नाही, कारण त्या वरिष्ठ सत्याकडून नियंत्रित केल्या जात असतात. बद्धजीव तर पूर्णपणे भौतिक प्रकृतींच्या अधीन आहेत. या प्रकृतींचे प्रतिनिधित्व काल आणि विविध गुणांनी नियंत्रित केलेली कर्म करीत असतात. प्रकृती त्रिगुणात्मक आहे. ते गुण म्हणजे सत्व, रज आणि तम. मनुष्य सात्विक प्रकृतींच्या असल्याविना सात्विक प्रकृतीच्या मनुष्यास काही प्रमाणात सहाय्यभूत होऊ शकतो. बहुतेक माणसे रजोगुणी हरे अथवा कृष्ण माताजी, थोडस मिस झालंय. मनुष्य सात्विक प्रकृतीचा असल्या विना ओके. मनुष्य सात्विक प्रकृतीच्या असल्याविना त्याला वस्तुस्थितीचे सरळ आकलन होत नाहीत. राजस आणि तामस व्यक्ती पाहू शकत नाही. त्यामुळे राजस तामस प्रकृतीची व्यक्ती आपले गाणे करू शकत नाही. सात्विक प्रकृतीचा मनुष्यच काही प्रमाणात सहाय्यभूत होऊ शकतो. बहुतेक माणसे रजोगुणी अथवा तमोगुणी असतात. त्यामुळे त्यांच्या योजना व कार्यक्रम त्या त्रिगुणांच्याही वर शाश्वत कालतत्व आहे आणि हा काळ भौतिक जगातील वस्तू कुठे गेला प्रभूजी? दुसरी ओळ खालून दुसरी ओळ. वस्तुमात्रांच्या व्यक्ती वस्तुस्थिती अशी आहे की तशी पाहू शकत नाही. त्यामुळे राजस तामस प्रकृतीची व्यक्ती आपले कर्तव्य चरण योग्य मार्गाने होऊ शकत नाही. सात्विक प्रकृतीच्या मनुष्यच काही प्रमाणात सहाय्यभूत होऊ शकतो. बहुतेक माणसे रजोगुणी अथवा तमोगुणी असतात. त्यामुळे त्यांच्या योजना व कार्यक्रम क्वचित दुसऱ्यांच्या हिताचे असतात. या त्रिगुणांच्याही वर शाश्वत कालतत्व हा काळ भौतिक जगातील वस्तुमात्रांच्या रंगरूपात परिवर्तन घडवित असतो. काही काळ आपण जरी एखादा लाभदायक उपक्रम राबवू शकलो तरी कालकौलात तो भ्रष्ट होत असतो. त्यातूनच एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे या कालतत्वापासून मुक्तता करून घेणे. काळाला सर्पाची उपमा देण्यात येते आणि सर्पदंश मृत्यूला कारण होतो. नाग सर्पांच्या दंशापासून कोणी वाचू शकत नाही. अशा आणि प्रकृतीच्या गुणांच्या पकडीतून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम उपाय भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भक्तियोग हाच अध्याय 36 श्लोक मध्ये परोपकारी कार्य करण्याचा सर्वात उत्तम परिपूर्ण प्रकल्प म्हणजे प्रत्येकाला भक्तियोगाच्या जगभराच्या प्रचार होय. कारण केवळ त्यामुळेच माणसे मायांच्या नियंत्रणातून अर्थात वर वर्णन केल्याप्रमाणे काळ, कर्म आणि गुण यांच्या प्रभावापासून वाचू शकतील. भगवद्गीतेत अध्याय 14 श्लोक 26 यात दुजोरा दिला आहे. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद प्रणाम. श्री प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगत आहेत की असा व्यक्ती जो काळाच्या प्रभावामध्ये, कालसर्पाच्या प्रभावामध्ये स्वतःच अडकलेला आहे, तो इतरांना संरक्षण देऊ शकत नाही. की जर आपण प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये बद्ध आहोत, बांधलेले आहोत, तर आपण काय संरक्षण देणार आपल्या घरच्यांना? पत्नी, मुलं, आई वडील, भाऊ बहीण यांना आपण काही संरक्षण देऊ शकत नाही. आणि यांना जर खऱ्या प्रकारे आपल्याला संरक्षण द्यायचंय, तर आपल्याला आधी ह्या प्रकृतीच्या 3 जे गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, त्यांच्या प्रभावाच्या बाहेर पडावं लागेल भक्ती मार्गाने. आणि असं सांगितलंय की ह्या 3 गुणांच्या प्रभावाखाली असताना विशेषतः जे की रजोगुण आणि तमोगुण या 2 निम्न गुणांच्या प्रभावाखाली तसं पाहू शकत नाही. ज्या प्रकारे आपण बघतो एखाद्या
विशिष्ट रंगाचा चष्मा घातलेला असेल, जसं पिवळ्या कलरचा गॉगल घातलेला असेल, तर त्याला सगळ्या गोष्टी ह्या पिवळ्याच दिसतील. एखाद्याने हिरव्या किंवा निळ्या किंवा लाल कलरचा जर चष्मा घातलेला असेल, तर त्याला सर्व व्यक्ती, वस्तू हे त्याच रंगाचे दिसतील. त्याच प्रकारे जे निम्न गुणांच्या अधीन असे लोक आहेत, रजोगुणाच्या, तमोगुणाच्या अधीन जे लोक आहेत, ते लोक भागवत सांगतं, की हे जग आहे तसं बघू शकत नाहीत. की एक खूप सारी उदाहरणं आहेत, पण प्रात्यक्षिक दैनंदिन जीवनातलं उदाहरण घ्या, की अगोदरच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शाळेत जायचो, कधी काही चुकलं वगैरे, तर शिक्षक काही सोडायचे नाही, काही मागे-पुढे बघायचे नाही, चांगले चोपून काढायचे. गृहपाठ करून आणला नाही किंवा बेशिस्तपणा केला, उद्धटपणा केला, वागण्यामध्ये कुठे काही थोडीशी चूक झाली, तर धपाटा मिळाल्याशिवाय राहायचा नाही. आणि पण बघायचे नाही किंवा विचारायचे नाही. उलट म्हणायचे, की चांगला सटके द्या. जर शिस्त लागत नसेल, तर शिस्त लावण्यासाठी योग्य ते उपाय करा. परंतु आजच्या काळामध्ये आपण बघतो, की कॉर्पोरल पनिशमेंट म्हणजे सटके देणे, मार देणे हे अलाउड नाहीये आणि कदाचित त्याचे काही कारणं जे आई-वडील असतात लहान मुलांचे, ते लहान मुलांच्या आसक्तीमध्ये एवढे आंधळे होतात, की त्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही, की अरे, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, की स्पेअर द रॉड अँड स्पॉईल द चाइल्ड. म्हणजे तुम्ही लहान मुलाला शिस्त लावू नका, छडी देऊ नका आणि वाया जाईल ते बाळ. कारण त्यांचं जे या भौतिक जगातला बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, तो भौतिक स्तरावरचा असतो. तर त्यामुळे ते बघू शकत नाहीत, की कशाप्रकारे शिस्त लावण्यासाठी काही प्रमाणामध्ये अनुशासन, शासन असणं आवश्यक आहे. काही प्रमाणामध्ये धाक असणं आवश्यक आहे. तर इथे भागवत सांगतं, की जे निम्न गुणांमध्ये असे अधीन लोक आहेत, रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये. ते तर हे जग बिलकुल बघू शकत नाहीत. कारण त्यांनी कलर्ड ग्लासेस हे रंगीबिरंगी गॉगल्स घातलेले असतात. त्यांना हे जग वस्तुस्थितीमध्ये कधीच दिसत नाही. जो व्यक्ती सत्वगुणामध्ये आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये तो जग हे योग्य प्रकारे पाहू शकतो. खरं काय, खोटं काय कळणार नाही, तोपर्यंत मनुष्य व्यवस्थित वागू शकणार नाही. परंतु भगवंतांचे जे भक्त आहेत, केवळ आणि केवळ भगवंतांचे शुद्ध भक्त हे असे व्यक्ती आहेत, जे या जगाला आहे त्या प्रकारे, खऱ्या प्रकारे ओळखू शकतात. ज्या प्रकारे आपण नारद मुनींच्या जीवनामध्ये उदाहरण पाहिलं, नारद मुनी त्यांच्या अगोदरच्या केवळ 5 वर्ष वयाचा बालक असतात ते. ज्यावेळेस त्यांची आई, जी की त्यांचा एकमेव आधार होते. बाकीचे कोणतेच आप्तेष्ट नातेवाईक, घरातले, कुटुंबातले कोणते सदस्य त्यांचं भरण-पोषण करणारे नव्हते. फक्त आईचा आधार होता. परंतु भक्ती वेदांतांच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेस नारद मुनींनी भक्ती प्राप्त केली, त्यावेळेस त्यांच्या आईचा मृत्यू झाला त्याच्यानंतर सर्पदंशाने, सापाच्या चावण्याने जंगलामध्ये. परंतु ह्या 5 वर्षाच्या बालकाने ती गोष्ट अशी घेतली नाही, की भगवंतांनी माझ्या बाबतीत असं का केलं? की माझी एकमेव आधार माझी आई होती आणि तिला पण काढून घेतलं. नारद मुनींनी विचार केला आलेला आहे, आई मृत्यू पावलेली आहे. ते भगवंतांच्याच योजनेचा त्यांना मला पूर्णपणे त्यांच्या भक्तीमध्ये समर्पित करण्यासाठी ही योजना आखलेली आहे. जेणेकरून मला मागे-पुढे कोणीच नाही आता, तर मी भगवत भक्तीमध्ये पूर्ण प्रकारे स्वतःला झोकून देतो. आणि अशा प्रकारे नारद मुनींनी भक्तिवेदांतांनी त्यांना सांगितलेली जी पद्धत होती भगवंतांवर लक्ष केंद्रित करण्याची, त्या पद्धतीचं अवलंबन करून भगवंतांचं दर्शन प्राप्त केलं आणि नंतर ह्या म्हणजे त्या जन्माच्या शेवटी भगवंतांच्या शुद्ध भक्तीला पण प्राप्त केलं. तर सांगण्याचा उद्देश हा
गोष्ट कशा प्रकारे बरोबर पूर्ण सत्यात बघू शकला, केवळ आणि केवळ शुद्ध भक्तीच्या आचरणामुळे. त्याच्यामुळे भागवत सांगते की कमीत कमी शुद्ध भक्तीचा स्तर जरी दूर असेल, कमीत कमी सत्वगुणामध्ये येण्याचा प्रयत्न करा. काही प्रमाणामध्ये हा सत्वगुण आपल्याला मदत करेल, हे जग खरं कसं चालतं ते बघण्यासाठी. आणि सत्वगुणाला जर आपण आलो नाही, तर आपण आपल्या घरच्यांना पण मदत करू शकत नाही खऱ्या प्रकारे. जो व्यक्ती रजोगुणी आहे आणि जो तमोगुणात आहे, भागवत सांगते की तो आपल्या आप्तेष्टांना पण मदत करू शकतो. व्यक्तीला चालताना दिसतच नाहीये पुढे काय, मागे काय, तो कसं काय चालणार आणि दुसऱ्याला कसं काय रस्ता दाखवणार? दुसऱ्याला रस्ता दाखवण्यासाठी स्वतः रस्ता व्यवस्थित दिसणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे कमीत कमी सत्वगुणाच्या स्तराला आपण येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यापुढेही सत्वगुणाच्या पुढेही भगवत भक्ती प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तरच आपण आपल्या आप्तेष्टांना, प्रियजनांना संरक्षण देऊ शकू. तर आपण इथे थांबू. पुढच्या वेळेस श्लोक क्रमांक 47 पासून सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजी, माताजी, हरे कृष्णा. कुणाची काही शंका आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हा साहेब. प्रभूजी, माझे 2 प्रश्न होते. प्रश्न असा आहे की आता इकडे आपण बघतोय की नारदजींनी युधिष्ठिर महाराजांना उपदेश केलाय त्यांच्या शंकांविषयी वगैरे. तर हो ना हो कुठेतरी युधिष्ठिर महाराजांना पण अर्ध भागवतम ऐकायला मिळालं ना त्या हेतूने. हो. म्हणजे काय आहे ना माताजी, भागवत हा ग्रंथ ज्याला आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करायचो, आपल्या आणि काही रेफरन्स बुक असायची. रेफरन्स बुक्सला मराठीत काय म्हणतात विसरलो मी. जे की रेफरन्स घेण्यासाठी असायचे. तर भागवत हे असा ग्रंथ आहे भक्ती योगाचा, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या भक्तांच्या केस स्टडीज दिलेल्या आहेत. केस स्टडीज म्हणजे हा भक्त त्याच्या जीवनामध्ये अशा अशा परिस्थितीतून गेला आणि त्यांनी भक्ती मार्गाचं कशा प्रकारे पालन केलं. त्या भक्ताच्या जीवन डिस्क्रिप्शन, जीवन वर्णनावरून आपण आपले धडे शिकायचे आणि भक्ती योगामध्ये आपल्या आचरणात आणायचे. तर अशा प्रकारे पूर्ण भागवतम हे केस स्टडीनीच बनलेलं आहे माताजी. ठीक आहे. हो प्रभू. युधिष्ठिर महाराज, प्रल्हाद महाराज, प्राचीनी बरीषद, परीक्षित महाराज, ध्रुव महाराज, अशा अमरीश महाराज, शिबी महाराज, अशा वेगवेगळ्या राजे महाराजांचे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या भक्तांचे जीवन वर्णन केलेले आहे. ठीक आहे माताजी. हो प्रभू. हो प्रभूजी. प्रभूजी, माझा दुसरा प्रश्न असा होता की आता आपण नारदजींचं सुद्धा थोडक्यात आपण चरित्र बघितलं की त्यांचा जो मागचा जन्म होता तो एक 5 वर्षाचा वयाचा असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. पण आपण यावेळी बघतो नारद. तर प्रभूजी त्यांचा मागचा जन्म पण होता आणि अवतार पण आहे. थोडं कन्फ्युजन आहे थोडं. वेगवेगळ्या प्रकारचे जे अवतार आहेत त्याच्यापैकी एक आहे शक्ती आवेश अवतार. शक्ती आवेश अवतार. शक्ती आवेश अवतारचा असा अर्थ आहे की असा जीव जो की भगवंतांच्या द्वारे एका विशिष्ट शक्तीने एम्पॉवर्ड असतो. एका विशिष्ट शक्ती त्याला दिली गेलेली असते. भगवंतांची जी भक्ती शक्ती आहे त्यांना भगवंतांकडून शक्ती प्राप्त झालेली आहे भक्तीचा प्रचार प्रसार करण्याची. तर ते जीव आहेत तुमच्या माझ्यासारखे म्हणजे आपण बद्ध अवस्थेत आहोत, परंतु नारद मुनी हे नित्य मुक्त अवस्थेमध्ये आहेत, परंतु ते एक प्राणी मात्र आहेत, जीव आहेत. ठीक आहे. तर शक्त्यावेश अवतार म्हणजे असा जीव ज्याला भगवंतांनी विशेष प्रकारे शक्ती दिलेली आहे एका विशेष कारणासाठी, प्रयोजनासाठी. तर ते जीव असतात, जे काही भगवंत म्हणजे विष्णू तत्व नाहीये ते. ठीक आहे हो माताजी. प्रभूजी. हो प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? आपल्या सगळ्यांना हे गोष्ट आर बी एबल टू अप्रिशिएट, आपल्याला ह्या गोष्टी कळत आहेत काय चालू आहे, चर्चा आवडत आहे हो सर्व? प्रभूजी. प्रभूजी. हो हो ना? हो प्रभूजी. युधिष्ठिर हो. महाराजांच्या जीवनामधून, धृतराष्ट्र यांच्या जीवनामधून, नारद मुनींच्या उपदेशामधून, विदुर महर्षींच्या उपदेशामधून एवढं काही शिकण्यासारखं आहे आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या पण. हो नाही? हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. यस प्रभूजी.
मग नेमकं भागवतमची निर्मिती कधी झाली असं? ते पण भागवतात सांगितलेलं आहे की सर्वात सुरुवातीला जे भागवत सांगितलं गेलं ते कृष्णांनी ब्रह्मदेवांना सांगितलं, केवळ आणि केवळ 4 श्लोक, चतुश्लोकी भागवत म्हणतात, दुसऱ्या स्कंदामध्ये येईल अभ्यासाला. ठीक आहे. तर तिथून भागवताची सुरुवात झाली. भगवंत कृष्णाने ब्रह्मदेवांना सांगितलं. त्यावेळेस ते गुरु शिष्य परंपरेमध्ये आलं, त्यावेळेस त्याच्यामध्ये केस स्टडीज ऍड होत गेल्या. केस स्टडीज ह्या घातल्या गेल्या वेगवेगळ्या भक्तांच्या जीवन अनुभवाच्या, जे की आपल्याला भक्तीमध्ये मार्गदर्शन करतील. ठीक आहे. आणि आपलं जे भागवत आहे पृथ्वी लोकावर ते सगळ्यात छोटं आहे किरण जाधव प्रभू. जे आपल्याला आश्चर्य वाटेल, हे भागवत एवढं मोठं वाटतं. आपलं 18,000 श्लोक आहेत आपल्या भागवतामध्ये. स्वर्गयोगातलं भागवत पाहिलं तिथं अजून जास्त श्लोक आहेत. हजारो लाखो श्लोकांचे पण भागवत आहेत. अजून वरच्या लोकांमध्ये गेलो, जनलोक, तपलोक, महरलोक, सत्यलोक, याच्यामध्ये अजून मोठ्या श्लोकांचं भागवत आहे. याचा अर्थ भागवताला लिमिट नाही. आपल्या समजण्याच्या लिमिटेशनमुळे आपल्याला छोटं भागवत दिलंय. ते छोटं पण आपल्याला खूप मोठं वाटतं 18,000 श्लोकांचं. बरोबर. हरे कृष्ण, हरे कृष्ण. धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा, प्रभूजीज माताजीज. आणि आपल्याला हा वीकेंड कृष्ण भावना भावित जावो. कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण.